नमस्कार, मी प्रेमिला. तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारा असा हा ब्लाऊज आहे. तर हा अस्तरचा ब्लाऊज आपण बघणार आहोत 4 टक्समध्ये कसा शिवायचा. अगदी सविस्तर माहितीमध्ये आहे. खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका. तर या ठिकाणी आता आपण काय घेतले, ब्लाऊज घेतलाय मापाचा. तर बघू शकता 4 टक्स ब्लाऊज आहे आपला हा. तर आपल्याला माप कशी घ्यायची. आता या ठिकाणी मी काय केले, सुईचाच जो भाग आहे ब्लाऊजचा तो ठेवला. काही काय करतात आतला भाग घेतात, पण नाही, आपण सुईचाच भाग ठेवलाय. आणि एका मोंड्यापासून दुसऱ्या मोंड्याकडे आपण टेप सरळ पकडायचंय. माप घेण्याची पद्धत सर्व एकच आहे, फक्त तुम्हाला थोडासा बदल करावा लागतो. आपली जी पद्धत आहे टॉप शिलाई क्लासवरची ती एकच आहे, म्हणजे तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. तुम्हाला माप कशी घ्यायची, कटिंग कशी करायची, शिलाई कशी करायची, सविस्तर माहितीमध्ये टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ आहे. तर बघा, टेप सरळ पकडला, किती आलं या ठिकाणी 20 इंच. किती आलं, हे बघा किती आलंय 20 इंच. तर मग आता थोडंसं इथं दिसायला येते का, बरोबर येते 20 इंच. तर 20 इंचचा हाफ किती होईल, 10 इंच. 10 इंच मग 4 टक्स म्हटलं की 2.5 इंच या ठिकाणी आपल्याला मिळवायचीच आहे. मग किती, 1 2 आणि 2.5 इथपर्यंत, म्हणजे 12.5ची घडी आपली या ठिकाणी छातीची येणार आहे. ठीक आहे. नाही समजलं तर काय करायचं, हाफ घ्यायचा. बघा असं हाफ मोजायचंय. 20च्याच पट्टीपर्यंत आलं पाहिजे. 10 इथे पण किती, 10. तर ही झाली आपली छातीची घडी. लगेच आपण अस्तरवरती बघणार आहोत. तर आपल्याला इथे किती, 12.5ची घडी घ्यायची. सविस्तर माहितीमध्ये 40 साईजचा 4 टक्स ब्लाऊज आहे हा. एकदम परफेक्ट मापासोबत. कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे आपली. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 12.5 या ठिकाणी आपल्याला घडी घ्यायची आहे 4 टक्स साठी. तर बघू शकता 12.5 आले. इथे कट करूया. त्यानंतर आता ही जी घडी आहे ती आपल्याला अशी घ्यायची. ही झाली आपली छातीची घडी. त्यानंतर आता उंची बघायची. आता उंची बघायची तर कशी बघायची, शोल्डरची ही लाईन पकडायची आणि व्यवस्थित ब्लाऊज प्लेन करून घ्यायचंय. त्यानंतर बघायची उंची किती, शिवून 15 आहे. तर मला इथे किती घ्यायचे, 16. आणि पुढे मी 1.5 इंच मिळवत आहे 4 टक्स साठी, म्हणजे किती, 17.5. ठीक आहे, लक्षात ठेवा. किती, जेवढी उंची त्यामध्ये 1 इंच आणि पुढे आपल्याला 4 टक्स साठी 1.5 इंच मिळवायचे. आता या ठिकाणी लगेच उंची करून घेऊया. मग किती, 16. सगळेच अस्तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. थोडीशी हाईट मी आता या ठिकाणी जेवढं अस्तर आहे तेवढंच ऍडजस्ट केलंय मी. तर काही हरकत नाही, आपण असंही करू शकतो. 3 रेषांचा आपला फरक होणार आहे. आणि मग इथे आपला 1.5 इंच न घेता आता आपण इथे 1.25 इंच घेतले, म्हणजे 3 रेषा आपल्या ज्या आहे ते कमी झाले. कारण जेवढं अस्तर आहे तेवढं पण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तेवढं याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करणार आहोत. कारण थोडं फरक नाही पडणार, नॉर्मल काहीतरी फरक पडेल. तर आपली उंची बघा किती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच मिळवायची. ही मागील झाली आणि ही पुढील झाली. ठीक आहे. आता कपडा आपल्याला पलटी करायचा आहे. त्यानंतर आता शोल्डर मोजायचे. आता 40 साठी आपण शोल्डर किती घेणार आहोत तेही तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर बघा, आता या ठिकाणी व्यवस्थित ब्लाऊज ठेवलाय. आता कधी कधी काय होतं, ब्लाऊज वरून शोल्डर नाही लक्षात येत, कारण कधी कधी शोल्डर खूप आपलं जास्त भरतं, मग आपल्याला समजत नाही का किती घ्यायचं.
तर मग ह्या पद्धतीने तुम्ही मोजू शकता. कधी कमी पण भरतं, कधी जास्त पण भरतं. तर सरासरी तुमचं शोल्डर गळा रुंदी 2.5 आणि 5.5 किंवा 6 तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर या ठिकाणी आपलं 12 आलेलं आहे. परत बघूया 11.5. किती? 11.5. जर जास्त असं हे केला खेचला तर या ठिकाणी किती येईल? 12 इंच येईल. पण आपल्याला किती? 2.5 आणि 5.5 या ठिकाणी घ्यायचं आहे. 40 साठी तुम्ही 6 पण घेऊ शकता. तर इथे मी गळा रुंदी बंद बाजूकडून 2.5 इंच, त्याच्यानंतर ही पट्टी बघायची किती आहे. इथे खून करून घ्यायची आणि शिलाईसाठी 1.5 इंचचं अंतर आपण वाढवणार आहोत. नसेल 1.5 इंचचं अंतर वाढवायचं तर आपली जेवढी शिलाई आहे तेवढ्या अशा 2 लाईन करून घ्यायच्या अशा या पद्धतीने. त्यानंतर आता बघायचे किती आले. या ठिकाणी आपलं शोल्डर 6 या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे 40 साठी आपण 2.5 आणि 6 घेऊ शकतो. त्यानंतर मोंडा बघायचा आहे. आता मोंडा कसा बघायचा आहे या पद्धतीने. तर या ठिकाणी 6 आलाय तर मी इथे 6.5 घेणार आहे. ठीक आहे, 6.5. आणि गळा बघायचा आहे. गळा इथे किती आलाय? 6.5. तर अर्धा इंच म्हणून आपण 7 घेणार आहोत. मागील पण बघूया लगेच. ठीक आहे, 9.5 आहे तर अर्धा इंच म्हणून आपण 10 घेणार आहोत. त्यानंतर आता क्रॉस पट्टी आणि हा टक्स पॉइंट हा कितीचा घेणार आहोत? या ठिकाणी आपण 4. हे बघा इथे कितीचा? शिलाईसाठी एवढं अंतर आपलं आपण जास्त ठेवले म्हणजे बरोबर 4 आलेला आहे. नसन लक्षात आलं तर काय करायचं? याचा मध्ये असा तुम्ही पकडू शकता. तर आपली क्रॉस पट्टी बघायची किती आहे. इथे आहे आपली क्रॉस पट्टी 2.25. इथे 2.25 अर्धा इंच यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे. तर चला, बंद बाजू म्हणजे गळ्याची, मोकळी बाजू म्हटली की मोंड्याची. तर इथे आपण 6.5 वरती 40 साठी मोंडा घेत आहोत. आता तीच पद्धत 2-2 इंच खुणा करून घ्यायच्या. इथे किती? अर्ध्याच्या पुढे 1.5 इंच. जे मोंड्याचे आकार आहे ते या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने देऊन घ्यायचे. आता पुढील गळा किती आला होता? 7 इंच. म्हणजे 6.5 आला होता. अर्धा इंच मिळून आपण 6.5 मध्ये अर्धा इंच मिळून आपण किती घेतला? 7 इंच. इथे आपण देणार आहोत अर्धा गोलाकार. त्यानंतर बंद बाजूकडून आपली किती आली होती? 2.25 ची क्रॉस पट्टी. तर अर्धा इंच मिळून आपण घेत आहोत 3.25 इंच. त्यानंतर इथे किती होती? 2.25 अर्धा इंच मिळून 2.25 इंच. इथे पण तेवढीच क्रॉस पट्टीचा आकार या ठिकाणी आपण आखून घ्यायचा आहे. थोडासा खाली येऊन आपण थोडासा वरती घेतला तरी चालेल. आता इथे टक्स पॉइंट देण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे बघा, टक्स पॉइंट देण्यासाठी तुम्ही 4 ते 4.5 सॉरी आपण 4.5 वर या ठिकाणी टक्स पॉइंट देणार आहोत 4.5 वरती. तर इथं थोडीशी जमलिंग झाली होती. तर बघूया पुन्हा. शिवण्याचं अंतर आणि हे इथं 4.5 ला एक लाईन आपली कमी आहे. पकडण्यात थोडंसं हे झालं होतं. इकडची बघूया. 40 साठी 4.5 घ्यायचं आहे किंवा अशी आतली बाजू जरी बघितली तरी चालेल.
इथे अर्धा इंच शिवण्यात गेले आणि इथे आपलं बरोबर हे बघा किती आले 4.5. 36 म्हटलं की 4 घ्यायचं. 32 ते 34 3.5. 36 इथे घ्यायचंय 4 इंच. 40 पर्यंत आल्या की ते 4.5 घ्यायचे. मग तुम्ही पुढे जसे जसे जाशाल तसे तुम्हाला ते अंतर वाढवायचं असतं. आता जो पॉइंट आहे टक्सचा तो इथे मी 2.5 इंचाचा देत आहे. 2.5 इंच एक लाईन करायची. ठीक आहे. 2.5 इंचावरती इथे लाईन केली. त्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला किती 1/2 इंच, इथे किती 1/2 इंच आणि त्रिकोण करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने त्रिकोण करून घ्यायचा. हा आपला टक्स आहे. तर तुम्ही ते 3चा पण देऊ शकता या पद्धतीने. असं 3चा पण या ठिकाणी येऊन असा करू शकता. पण मला काय करायचंय इथलं जे अंतर आहे ते आपल्याला एकसारखं येण्यासाठी आपण काय केलंय, हा जो पॉइंट आहे त्याच्यापासून 1.5 इंच, इथे पण किती 1.5 इंच आणि इथे पण किती 1.5 इंच अशा खुणा करून घेतल्या बघा. म्हणजे शंकरपाळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घेतला. फक्त जो गॅप आहे तो 1.5 इंचाचा असू द्या. मग तुम्ही इथे शंकरपाळ्याचा आकार करा किंवा असा गोल करा, काय हरकत नाही. तुम्हाला असा जसा द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता. आता बघा इकडे काय करायचं, तिरकी लाईन करायची. मग इथे किती अंतर पाहिजे, साधारणतः 1.5 इंचाचं. किती, फार कमी पण नको आणि खूप जास्त पण नको, 1.5 इंच. त्यानंतर हा पण पॉइंट मी तिरकाच करणार आहे. किती 2 इंच आणि याचा मध्य करायचा आहे. कशाचा, याचा. तर हे आपलं 4 टक्सचं अंतर झालं. फक्त गॅप आहे ना तो एकसारखा असू द्या, मध्याचा हा. म्हणजे कोणता बघा आता ह्या पद्धतीने, म्हणजे एकसारखाच हा जो गॅप असतो 4 टक्सचा आणि असा फुगला जातो छान असा या पद्धतीने. तर अशा पद्धतीने आखून झाले. आता पलटी करूया. गळा रुंदी जी आहे तीच या ठिकाणी आपल्याला घ्यायची 2.5 वरती. आपला मागचा गळा जो आहे तो आहे 10 इंचाचा. या ठिकाणी 2.5 इंच. आता बघा डीप गळा घ्यायचा असेल तर काय करायचं ते पण तुम्हाला दाखवते मी. इथे अर्धा इंच जे आहे ते आपल्याला जास्त घ्यायचं आहे आणि अशी तिरकी लाईन देऊन घ्यायची या पद्धतीने अशी. त्यानंतर जो गळा आहे तो डीप घेण्यासाठी आपण अशा पद्धतीने करू शकतो. इथे तुम्हाला गोल घ्यायचा तर तुम्ही गोल घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला डिझाईनचा द्यायचा असेल तर आपण काय करणार आहोत, इथे आपण डिझाईन ह्या पद्धतीने देऊ शकतो. आता बघा डिझाईन द्यायची असेल तर काय केलंय, फक्त थोडासा फुगीर आकार देऊन घेतला आणि हा जो आकार आहे तो थोडासा नॉर्मल या ठिकाणी फुगीर केला. आता कटिंग झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कसा आकार दिलाय. चला कटिंग करूया. पहिला आकार 4 पदरावरती कटिंग. खडूचे जे आकार आहे ना ते दिसू द्या. त्यानंतर गळ्याचा जो आकार आहे तो कट करून घेतला पुढील भागाचा, म्हणजे दोन्ही पार्ट आपले बाजूला होतील. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर मुंड्याचा जो दुसरा आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉस पट्टीचा जो भाग आहे तो इथे मध्यवर्ती पण. आता गळा कट करूया. ते इथे डिझाईनचा आपण ठेवला तोच कट करून घेतलाय. तर अशा पद्धतीने आपला गळा दिसेल. हे बघा
ते ही झाली कटिंग. आता आपल्याला बाही कटिंग करायची. तर बाही किती आहे बघूया. तर इथे बाही मला 5 इंचाची घ्यायची. तर मला अस्तर असल्यामुळे मी 6 इंचाची घेणार आहे. तर बघूया 6 इंच आहे की नाही. आहे. तर आता 4 पदरी घडी करायची. तर इथे 40चा चौथा भाग 10 इंच. तर इथे पण 10 इंच आपल्याला घ्यायचं आहे. किती? 10 इंच. आता इथे किती? बंद बाजूकडून 6 इंचावरती मी खून केली. 4 पदरी घडी आहे. म्हणजे हा भाग कट करूया म्हणजे लक्षात येईल. हे बघा 4 पदरी घडी. आता 6 मधून 3 कमी करायचे म्हणजे किती राहतील? 3 इंच. इथे कडेला 3 इंचावर खून करायची. 6 कडून 3 कडे आपल्याला तिरकी लाईन घ्यायची या पद्धतीने. त्यानंतर मुंड्याचे आकार देण्यासाठी जो आकार आपण दिला होता तोच बाहीला आपण या ठिकाणी देणार आहोत. 2 इंच मधोमध पाऊण इंच. ही पद्धत खरंच तुम्ही वापरून बघा. जो मुंड्याचा आकार आपण देतो तोच आपल्याला बाहीला द्यायचा असतो. अशा पद्धतीने. आता दंडगीर किती आहे ते बघूया. असा जरी मोजला तरी चालेल. आणि इथे मार्जिंगसाठी जेवढं अंतर आहे तेवढं आपण घ्यायचं. काहींचं काय होतं मापापेक्षा म्हणजे काहींचं दंडगीर खूप जास्त असतो त्यामुळे मोजत चला आणि मग खुणा करत चला. असं नाही की अंदाजी घेतला मग 1 इंच आपण तिरकी लाईन दिली. तसं नका करू. आता बघा याचा दंडगीर मोठा होता त्यामुळे तेवढंच आपण घेऊन त्याच्या पुढे मार्जिंगसाठी अंतर सोडले. बाही खोलायची. पहिला आकार फुगीर ते सांगायचं राहिलं. पुन्हा बघूया. तर हा जो पहिला आकार आहे तो सोबत कट केला. त्यानंतर बाही खोलायची आणि हा तिरका आकार या ठिकाणी कट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपली कटिंग झाली. आता आपल्याला कपड्यावरती कटिंग बघायची. आता डिझाईन बघा. ही खाली आहे, ही उलटी आहे म्हणजे सुईची नाही. तर मग घडी चेंज करायची. कधी पण ब्लाऊज तुम्ही जेव्हा कटिंग करशाल तेव्हा तुम्हाला चेक करायचं आहे की कुठे तुमची डिझाईन एकसारखी आहे की नाही, खालीवरती आहे का. कधी कधी काय होतं आपण घडी मारतो आणि त्याच याने कटिंग करून बसतो मग ती सगळी बाही आपली चुकली जाते. आता बघा 40 साईजचा ब्लाऊज आहे आणि कपडा पण या ठिकाणी आपल्याला कमी आलेला आहे. कस्टमरचाच आहे तरी काय हरकत नाही. आपण या ठिकाणी ॲडजस्ट करणारच आहोत. तर बघा एकसारखा प्लेन करून घ्यायचा आहे. आता इथे 1 नंबरला मी बाही कटिंग करून घेते. आता बाहीला थोडंसं जोड या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. काय हरकत नाही. जोड पण कसा द्यायचा तेही आपल्या लक्षात येईल. जोड देताना कधीच आपल्याला एका बाजूने द्यायचा नाही. कधी पण आपल्याला अशा दोन्ही बाजूनी जोड द्यायचा असतो. तर या ठिकाणी आता साईडला ठेवूया. आधी बघूया कपडा कसा कसा ॲडजस्ट होतो या ठिकाणी. त्या याने आपण चालूया. ठीक आहे. तर आता आपण जेवढा आपल्याला बाहीला कपडा लागतो त्याची डबल घडी करून असा या पद्धतीने ठेवून घेऊया. बघा अशा पद्धतीने ठेवून घेऊया. आणि बाकीचे जे पार्ट आहे ते आपण या ठिकाणी ॲडजस्ट करूया. जर आपल्याला कपडा जर कमी वाटला तर आपण तिथे जोड देणार आहोत. जर ॲडजस्ट झाला तर मग काही हरकत नाही. जोड पण आपल्याला द्यायची गरज येणार नाही. बंद बाजू आहे तर बंद बाजूच आपली मागील आली पाहिजे. तुम्ही टाचन पिनचा वापर करू शकता. आता मला कशी प्रॅक्टिस झालेली आहे, माझी सवय आहे, त्यामुळे मी फक्त हात जो आहे तो असा प्रेस करते, त्यावर ते ठेवते आणि कट करते. तुम्हाला जर म्हणजे तुम्ही पण करू शकता तसं काही नाही, पण तुम्हाला जर कधी वाटलं प्रॉब्लेम आला किंवा तुम्ही टाचन पिनचा वापर करू शकता आणि मग कटिंग करू शकता. तर बघा या ठिकाणी आपली कटिंग झालेली आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जो राहिलेला पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे.
आता ही जी डिझाईन आहे ही आपली विरुद्ध जरी आली तरी चालेल। बघा आता ही कशी होती, अशी होती आणि ही अशी आहे, पण काय हरकत नाही, आपण असंही घेऊ शकतो। कारण जर असं जर घेतलं तर कपडा आपल्याला खूप एवढा लागेल बघा, मग बाहीला कपडा आपला राहणारच नाही। त्यामुळे आपण ही घडी या पद्धतीने घेऊ शकतो। हे बघा, ह्या पद्धतीने आपण ही घडी ठेवून कट करू शकतो। कमी कपड्यामध्ये ब्लाऊज कसा शिवायचा तेही तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। जोड कसे द्यायचे, एका ताईची कमेंट होती की अस्तरला जोड कसा द्यायचा, पण आता काय झालंय, अस्तरला इथे जोड नाही, पण आपला ब्लाऊज पीसला जोड येणार आहे, तेही तुम्हाला बघायला मिळेल। आणि खूप असे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आहे बरं का, अस्तरला जोड कसा द्यायचा। जी घडी आहे तीच आपल्याला फक्त थोडीशी पाठीमागे करून घ्यायची, म्हणजे सोप्यात सोपा आपला जोड कसा द्यायचा तेही लक्षात येईल। तरी पण काय हरकत नाही, मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवेल। बाहीचा जोड जेव्हा देण्याची गरज येईल तेव्हा बरोबर तिथे लक्षात येईल की जोड कसा द्यायचा। तर बघा, या पद्धतीने आता आपण कटिंग करून घेतली। आता क्रॉस पट्टी पण आपली अजून राहिलेली आहे आणि बाही पण राहिलेली आहे। तर आता कपडा पण खूप कमी आहे आणि एवढाच कपडा आहे, तर आता याच्यामध्येच आपण ॲडजस्ट करणार आहोत। कधी कधी काय होतं, ब्लाऊज पीस कमी येतात आणि साईज मोठी असते, त्यामुळे आपली अडचण होते। तर ह्या पद्धतीने आपण ठेवून बघूया, जर झाला ॲडजस्ट तर अतिशय छानच। तर आता बघा, ही खोल बाजू इकडे आहे, तर याची खोल बाजू आपल्याला ह्या बाजूने करायची। झालं तर या ठिकाणी आपला ॲडजस्ट झालेला आहे कपडा, म्हणजे आपल्याला जोड द्यायची पण गरज येणार नाही। तर बघा काय केलंय, फक्त एक बाही ॲडजस्ट केली, खालच्या बाजूला ठेवली आणि त्याचीच विरुद्ध बाजू आपण ही बाजू टिक केली, म्हणजे ही बाजू इकडे होती खोल, याची बाजू आपण ह्या बाजूने केली। आता कटिंग करून घेऊया। आता क्रॉस पट्टी आपली राहिलेली आहे, तर क्रॉस पट्टीला आपला जोड नक्कीच येईल, कारण आता इथे जोड नाही आला बाहीला काय हरकत नाही, उलट छान झालं। तर आता आपल्याला क्रॉस पट्टीला आपल्याला जोड द्यायचा आहे। पूर्ण व्हिडिओ सविस्तर मध्ये आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे। अगदी सविस्तर माहितीमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे खास। व्हिडिओ बघत चला। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका। शक्यतो व्हिडिओ पूर्णच बघत चला, म्हणजे लक्षात येईल तुमच्या की कुठे आपलं चुकतं, कुठे प्रॉब्लेम आहे। आणि अगदी छान बसणार हे आपले ब्लाऊज आहे, एकदम परफेक्ट मापासोबत। कुठेही तुम्ही ब्लाऊज चुकणार नाही जर तुम्ही ही पद्धत वापरली। त्यामुळे तुम्ही ही पद्धत वापरून बघा, ब्लाऊज शिवून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर या ठिकाणी आपली बाहीची कटिंग झालेली आहे, तर बघूया बरं का आता किती आपली बाही व्यवस्थित आणि एकसारखी दिसते। आता तुम्ही म्हणशाल बघा, आता ही बाजू झाली आपली एका बाहीची, त्याच्यानंतर आता ही बाही आपण अशी ठेवली, ठीक आहे। म्हणजे याचाच अर्थ काय झाला, दोन्ही बाह्या आपल्या ठिकाणी तयार झालेल्या आहे। हे बघा, बाही कटिंग आपली झालेली आहे। आता आपल्याला क्रॉस पट्टी राहिलेली आहे कटिंग करण्याची, ती क्रॉस पट्टी आपण आता कट करूया। आता इथे थोडासा जोड आपल्याला द्यावा लागेल। काय हरकत नाही, थोडासा जोड येणार आहे फक्त। एवढा जोड आपल्याला द्यायचा आहे। मग आता हा जो कपडा आहे त्याचा जोड आपण या ठिकाणी देणार आहोत। झालाय व्यवस्थित कपडा।
अशा पद्धतीने आपला जोड राहील. आपण नंतर कट करूया तो जोडचा कपडा शिलाई झाल्यानंतर. तर अशा पद्धतीने आपली पूर्ण कटिंग 40 साईजची 4 टक्स या ठिकाणी झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जसा कटिंगचा व्हिडिओ बघितला तसाच शिलाईचा व्हिडिओ पण बघा. तर चला सुरुवात करूया पुढील व्हिडिओसाठी. जसा तुम्ही कटिंगचा व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ तुम्ही शिलाईचा शेवटपर्यंत बघा. खूप सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ बनणार आहे. खाली बाहीचा कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची. शिलाईचं अंतर एकच असू द्या. त्यानंतर या ठिकाणी द्यायची आपल्याला तिरकी कातर. समोर अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला द्यायची आहे दाबटीप. ही दाबटीप आपण अशासाठी देतो की अस्तर आपलं बाहेर दिसत नाही, त्यामुळे दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर सुईच्या बाजूला पुन्हा आपण या ठिकाणी प्लेन करून त्यावरती शिलाई देणार आहोत. त्यानंतर वरच्या बाजूलाही आपल्याला या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. थोडासा वाढव झालेला कपडा जागेवर कट करायचा आहे. दोन्ही बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला तयार करायच्या आहे. बाही तयार झाली. आता मागील भाग बघण्यापूर्वी पुढील भाग बघूया. आपण एकमेकाला शिलाई करून घेतली. अस्तर आणि कपडा टक्स मारायचे आहे. खाली 1.5 इंचाचं अंतर ठेवा. वरती आहे तसंच ठेवा. थोडं अंतर वाढवलं तरी काही हरकत नाही. टक्स या ठिकाणी करायचे. जास्त शिलाई आणि कमी कमी करत चालायचे. जास्त म्हणजे खूप जास्त पण नको. अर्धा इंचाला 1-2 रेष कमी अशी आपली अंतर ठेवायचं आणि पुढे एकदम कमी करायचं. नॉर्मल थोडंसं कट करून घेतलंय. क्रॉस पट्टी त्याला जोड देऊन घेऊया. जोड देऊन घेतलाय. आता बघा जास्तवाली बाजू काय केली आपण एकावर एक ठेवलंय. अस्तर आणि कपडा शिलाई करून घेतली. त्यानंतर दाबटीप पुन्हा आतल्या बाजूला आपण कपडा घेऊन त्यावरती शिलाई देणार आहोत. जास्तवाली कोणा जो बाजूचा असतो तो आपल्या गळ्याच्या बाजूने आला पाहिजे. अशा पद्धतीने ही क्रॉस पट्टी आपल्याला ठेवायची असते. कोणावाला जो बाजूचा भाग आहे तो आपण गळ्याच्या बाजूने ठेवायचा आहे. पलटी केलाय. खालच्या बाजूने ठेवल्यावर फक्त पलटी करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ठिकाण द्यायची आहे शिलाई. अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाऊज बनतो. कुठेही तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. तुम्ही जर ही पद्धत वापरली तर नक्की वापरून बघा. त्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत पुन्हा एक दाबटीप. एकसारखं या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचंय. त्यानंतर दुसरी बाजू टक्सची आहे. आता तुम्ही म्हणशाल तुम्ही इकडे आखून नाही घेतलं तेच टक्स मारायला लागला. मी खालचा टक्स 1.5 इंचाचा घेतला. त्यानंतर लगेच समोरचा घेतला. तुम्ही पण करू शकता. दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे. किंवा नाही जमलं तुम्ही आखून टक्स देऊ शकता. इथे व्हीची पट्टी आणि काचची पट्टी बघा. आता कोणती डावी बाजू म्हटली की उजवा हात आला. ठीक आहे. मग आपण इथे किती 1.5 इंचाची घेतली. खून करून घेऊया 1.5 इंचाची. आता डावी बाजू म्हटली की काच पट्टी खाली दुमडून घ्यायचे. सुईची बाजू ठेवायची. शिलाई करायची. खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर तिरकी कातर समोर दाबटीप देऊन घेतली पट्टीला आणि आतल्या बाजूला 1.5 इंचाच्या अंतरावरती शिलाई देऊन घेतली. दुसरी बाजू बघूया व्हीची बाजू. आता हा बघा डावा हाताला म्हणजे उजवी बाजू पकडायची. लगेच पलटी करायची. आतील बाजू घ्यायची. ही कितीची घेतली 2.5 इंचाची घेतली मी. खाली दुमडलं आणि आतल्या बाजूला आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची. अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा थोडीशी तिरकी कातर दिली आणि जी शिलाईची पट्टी आहे बघा त्या शिलाईच्या पट्टीवरच आपण ही पट्टी ठेवून घेतली आणि या ठिकाणी व्हीचे आकार साधारणतः व्हीच्या आकार मधलं अंतर बघू शकता. 1.5 इंचाचं किंवा 1.25 इंचाचं अंतर तुम्ही ठेवू शकता. 6 व्हीचे आकार मी या ठिकाणी घेणार आहे. तुम्हाला कमी घ्यायचे असेल तर कमी नका घेऊ, पण जास्त घ्या पण कमी नका घेऊ. म्हणजे काय होतं हुक लावल्यानंतर जो मधला गॅप आहे तो दिसत नाही. अशा पद्धतीने व्हीचे आकार आपले झालेले आहे. व्हीची पट्टी काचपट्टी तयार आहे. एकावर एक ठेवूया. बघा मागे पुढे जर झाला तर नॉर्मल काहीतरी आपल्याला जागेवरच या ठिकाणी गोलाकार देऊन घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तिरकी पट्टी म्हणजे अस्तरची घेऊ शकता, ब्लाऊज पीसची घेऊ शकता. आता ब्लाऊज पीसची न घेता रफ कपडा आहे म्हणून आपण अस्तरचीच या ठिकाणी तिरकी पट्टी घेतली. त्यानंतर त्यावरती आपण देणार आहोत दुमडून शिलाई. तर बघू शकता दुमडून त्यावरती आपण शिलाई दिली. थोडंसं कट केले. आता इथे काय करायचं थोडंसं दुमडलंय आणि पूर्ण राऊंड करून एकदम सैलमध्ये आपण ही पट्टी लावून घ्यायची. त्यानंतर तिरकी कातर. आता पूर्ण प्लेन आतमध्ये करायचे आणि त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई. पूर्ण प्लेन करा आणि मग त्यावरती शिलाई द्या. शिलाईचं अंतर थोडं जास्त असू द्या म्हणजे हात शिलाई करायची गरज येत नाही. खूप सुंदर असा गोल मध्ये हा गळा तयार होतो. तुम्ही जर क्रॉस पट्टी जी आपण काढतो ना ती सैलमध्ये लावा म्हणजे गळ्याचा जो आकार तो छान येतो.
उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आणि सैलमध्येच ही पट्टी आपण या ठिकाणी लावणार आहोत. थोडंसं कट करून या ठिकाणी आपण दुमडलेलं आहे. त्यानंतर तिरकी कातर देताना शिलाई नका देऊ, साईडला द्या थोडीशी. थोडंसं कट करून घेतलंय. आतमध्ये पूर्ण दुमडून घ्यायचे. दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. एकावर एक ठेवायचं आहे. गळाही बघू शकता किती मस्त या ठिकाणी आपला गळा तयार झालेला आहे. आता मागील भाग बघूया. पुढील भाग झाला, बाही पण झाली. आता मागील भाग बघूया. कमी वेळेत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा ब्लाऊज आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी सहजासहजी तुम्ही 10-1 साड्यांवर हा कलर घालू शकता. सगळ्या साड्यांवर मॅचिंग होणारा आहे. मस्त आहे, दिसायलाही छान आहे. अवघ्या कमी वेळेत होणारा हा ब्लाऊज आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता इथे काय सुईचा भाग खाली आहे, त्यावरती आपण अस्तरचा भाग ठेवलाय आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा द्यायची आहे तिरकी कातर आणि जो कपडा आहे थोडाफार तो आपल्याला या ठिकाणी पुन्हा आतला कट करायचा आहे. खूप जास्त नाही करायचा, एकदम बघा थोडंसंच कट केलेला आहे मी. ह्या पद्धतीने आता आपण हा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि समोर अस्तर घेऊन त्यावरती दाबटीप द्यायची. कमी वेळेत तुमचा डिझाईनचा गळा तयार होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. अस्तर समोर घेऊन दाबटीप आपण अशासाठी देतो की इथे आपल्याला कॅनव्हास पेपर, पायपिंग, गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा जो गळा आहे तो तयार होतो. तुम्ही कमी वेळेत बनवू शकता छान छान डिझाईन. ही पद्धत फक्त वापरून बघा. त्यानंतर आतली बाजू अस्तरवाली घेतली, पूर्ण प्लेन करायचं आहे आणि त्यावरती आपण देणार आहोत या ठिकाणी शिलाई. जेव्हा तुम्ही शिलाई देशाल तेव्हा पूर्ण प्लेन कपडा करा आणि एकच शिलाईचं अंतर ठेवा. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली. त्यानंतर मुंड्याच्या बाजूलाही लगेच आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला मागील तुम्ही गळा बघू शकता. बिना कॅनव्हास पेपर वापरताही खूप सुंदर गळा या ठिकाणी तयार होतो. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आता सगळीकडून आपल्याला या ठिकाणी करायची आहे शिलाई. त्यानंतर कपडा आपल्याला बघायचा आहे, थोडाफार वाढव झालेला आहे तो जागेवर या ठिकाणी आपल्याला कट करायचा आहे. नसेल तर तसाही तुम्ही ठेवू शकता. कमरेचा टक्स साधारणतः गळ्यापासून 3 बोटाचं अंतर ठेवून आपण या ठिकाणी 3 ते 3.5 इंचाचा टक्स या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची. तर जोड आहे, जोड देऊन घेऊया. सुईच्या बाजूनी कमरपट्टी ठेवली, त्यावरती आपल्याला द्यायची आहे शिलाई. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुन्हा तिरकी कातर देऊन समोर कमरपट्टी घेऊन द्यायची आहे दाबटी. दाबटीप दिल्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचंय बघा, जी वरची बाजू आहे ती थोडीशी या ठिकाणी आपल्याला दुमडून घ्यायची. पुन्हा मधोमध आपल्याला मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची, म्हणजे हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपण काढू शकू. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मधोमध मोठ्या नंबरची शिलाई घ्यायची असते. मागील भाग पण झालाय, पुढील भाग पण झालाय, बाही पण झाली. आता जोडूया शोल्डर. तर शोल्डर जोडत असताना उजवी बाजू घ्यायची 1 नंबरला. साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई. खालचा भाग चेक करा व्यवस्थित आहे की नाही. बरोबर असेल तर हरकत नाही. वरचा भाग मागे पुढे झाला तर थोडासा तुम्ही तो कट करू शकता. मुंड्याचा भाग पण आपला सारखा आलेला आहे त्यामुळे आपण कट करणार नाही. जर तुमचा मुंड्याचा भाग मागे पुढे झाला तर तुम्ही थोडा नॉर्मल 2 इंचाच्या अंतरावरती तो एक जी बाजू वाढव होईल ती कट करून घ्यायची. तर अशा पद्धतीने शोल्डर जोडून घेतले. आता आपल्याला बघा बाही जोडायची आहे. जी बाही जोडत असताना बघा फुगीर जी बाजू आहे ती मागील असते, जी खोल असते ती पुढील असते. तर अशी पद्धत असते बाही जोडण्याची. बघा फुगीर बाजू मागील आहे, उलटा कपडा बाहीचा ठेवलाय आणि ब्लाउज पीस खाली शिवलेला सुईचा ठेवलाय. शिलाईचं अंतर साधारणतः अर्धा इंचाला 1 रेष कमी 2 शिलाई देऊन घेतल्या. फिटिंग बघायची, दोन्ही बाह्या जोडून झाल्या. आता मोजूया किती आहे कमर. या ठिकाणी 18 इंच घ्यायचे. पुढील बाजू बघायची. आता मोजून बघूया किती आहे. 8.5 आहे. इथे किती आहे 10 इंच. मग बघा आता 8.5 आणि 8.5 किती होईल 17 आणि 17 34 आणि 1 इंच आपला एक्स्ट्रा म्हणजे 35 इंच कमर. 40 साठी या ठिकाणी आलेला आहे. काहींच 35.5 पण असू शकतं. इथे पण 10 इंच वरती आणि खाली 8.5. तर अशा पद्धतीने आपण मोजून या ठिकाणी खुणा करून घ्यायच्या दोन्ही बाजूला. त्यानंतर सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आणि जी मेन फिटिंग असते ती आतल्या बाजूने असते. बघा शिलाई केल्यानंतर एकदम कपडा कडेच्या याने कट करायचं आहे, शिलाईच्या जवळच कट करायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही आतून फिटिंग करशाल तेव्हा तो कपडा बाहेर दिसणार नाही. अशा पद्धतीने खुणा केलेला जो भाग आहे तिथे आपण आता या ठिकाणी
शिलाई करून घेणार आहोत। दंडघेर या ठिकाणी आपला आहे साधारणतः 7 इंचाचा। मार्जिंगसाठी 3 ते 4 शिलाई या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचे। दोन्ही बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची। सुईच्या बाजूने शिलाई करायची, खुणा एकावर एक ठेवायच्या। जर नाही आल्या तर त्याचा मध्य तुम्ही पकडायचा आहे आणि मग फिटिंग या ठिकाणी तुम्हाला करायची आहे। तुम्ही नक्की वापरून बघा ही फिटिंग करण्याची पद्धत, किंवा ब्लाऊजला ब्लाऊज लावला तरी चालेल, मोजून घेतला तरी चालेल। तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता। अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपला 40 साईजचा 4 टक्सचा ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे। अगदी तुम्ही कोणत्याही साडीवर घालू शकता, अगदी न चुकता हा ब्लाऊज तुम्ही शिवू शकता। एकदम परफेक्ट मापासोबत हा आपला ब्लाऊज